बाबा, तुम्ही तुम्ही आलात? हो, आलो तर आहोत. अच्छा, बाबांसाठी प्यायला काही घेऊन या ना. ठीक आहे. हे घ्या बाबा. हम्म. पैसे एकदम सांभाळून आणले ना? हो, सांभाळून घेऊन आलोय. आता आरामात आपला बिझनेस सुरू करू शकतो. बाबा, पैशांसाठी धन्यवाद. काही हरकत नाही बाळा. अगं ऐक, काही दिवसांपासून बाबा पैशांबद्दल विचारतायत आणि त्यांचे सगळे पैसे मी ट्रेडिंगमध्ये लावले. त्या सगळ्याचा पूर्णपणे लॉस झालाय. हं? आता त्यांचे पैसे कसे परत करू हेच कळत नाही मला. आता तर माझं डोकंही कामच करत नाहीये. हे काय बोलताय? आता आपण त्यांना काय उत्तर देऊ? सगळे पैसे तुम्ही ट्रेडिंग मध्ये लावले? आता काय सांगू, मित्राच्या म्हणण्यावर सगळेच पैसे लावले. आतापर्यंत एक फुटी कवडी सुद्धा माझ्या हाताला लागली नाहीये. आता काय होणार? आपण त्यांना म्हटलं होतं की 6 महिन्याच्या आत आपण त्यांचे पैसे परत देऊ. हो, बोललो तर होतो, पण आता काय करू मी? ट्रेडिंगमध्ये पूर्ण पैसे बुडलेत. बाबांना काय सांगू खरंच कळत नाही मला. आता या प्रकरणात तुला माझी मदत करावी लागेल. जर आपण त्यांना खरं सांगितलं ना, तर ते कधीच माझ्यावर विश्वास ठेवणार नाहीत. कसं विश्वास ठेवणार आहेत ते? तुम्हाला माहिती आहे किती मेहनतीने मी त्यांच्याकडनं तुम्हाला पैसे मिळवून दिले होते. तुम्ही ट्रेडिंग करून सगळे पैसे गमावले. आता असं रडून काही होणार नाहीये. मीच पागल की तुमच्यावर विश्वास ठेवला. ठीक आहे, मी तुम्हाला एक आयडिया देते. अहं. आणि जसं मी म्हणते तसंच अगदी तुम्ही केलं ना, तर तुमच्या बाबांकडून आपल्याला कुठलाही त्रास होणार नाही. कळलं का? प्लीज लवकर सांग ना. कुठे गेलं? इथेच ना ठेवली होती मी. कुठे गेली? हं? हम्म. हम्म. हा. काय माहिती कुठे गेली? बाबा, हो, बोल ना. तुम्ही माझी कुठे चेन बघितली का? नाही बाळा, मी नाही बघितली. अच्छा, का, काय झालं? चेन कुठे गेली काही कळत नाहीये मला. हा? इथेच कुठेतरी हॉलमध्ये ठेवली होती मी, मला लक्षात आहे. पण सगळीकडे बघितलं दिसतच नाहीये. अरे रे, घराचा कोपरा न कोपरा बघ ना. मी घरातले सगळे कोपरे बघितले बाबा, कुठेच मिळत नाहीये. जर चुकून तुम्ही माझी चेन घेतली असेल तर प्लीज मला द्या ना. अ, 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 असं काय बोलतेस बाळा? मी चेन घेतली असा संशय आहे तुझा? तू जसं म्हणते तसं मी चेन बघितलीच नाही. बाबा, तुम्ही वाईट नका वाटून घेऊ. घरात आपल्या दोघांशिवाय कोणी नाहीये ना. काही वेळा आधी मी इथेच कुठेतरी चेन ठेवली होती, मला लक्षात आहे. आणि जर ती चेन आता दिसत नाहीये तर माझ्या जागी तुम्ही असते तर तुम्ही पण हाच विचार केला असता. चुकून घेतली असेल तर प्लीज द्या ना. अगं अगं, काय बोलतेस तू? मी असं का करील? अहो बाबा, तुम्ही असं खोटं का बोलताय? अ, गंमत सोडा आणि मला माझी चेन परत द्या. अगं मी चेन घेतली नाही, माझ्यावर विश्वास ठेव. हं? हं? अ, 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 हं. अ, अ. हं. छी. या. अहो
ऐका हं. माझी चेन कुठे गेली मला दिसतच नाहीये. काय बोललीस? सकाळी इथे हॉलमध्येच चेन ठेवली होती मी. अहं. थोड्या वेळ आधी येऊन बघितलं तर इथे चेन नव्हतीच. अहं. पण मला का माहिती का मला तुमच्या बाबांवर संशय येतोय. पण ते म्हणतात की त्यांनी ती चेन बघितलीच नाही. ठीक आहे, मी विचारतो. हं. बाबा, तुम्ही गीताची चेन घेतली आहे का? जर घेतली असेल तर परत करा. अरे मी ती चेन बघितलीच नाही. अरे बाबा, जरा विचार करा. या घरात तुम्हीच दोघं असताना मग चेन कुठे गेली असेल? जर असती तर इकडेच कुठे असती ना. गीताने शोधलं तरी नाही सापडली तर सरळ आहे, तुम्हीच घेतली असेल. बघ माझ्यावर विश्वास ठेव, मी का घेणार आहे? ठीक आहे, तुमची बॅग कुठे आहे दाखवा. अ, अ, हे बघा इथे आहे. अ, 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 बघितलं तुम्ही तुमचे बाबा चेन चोरून अशी ऍक्टिंग करताय की जसं की त्यांनी काहीच केलं नाहीये. बाबा खरं सांगा ही चेन तुमच्या बॅग मध्ये कशी काय आली? अरे इथे काय होतंय मला काहीच कळत नाही बाळा. ही चेन माझ्या बॅग मध्ये कशी आली मला माहिती नाही. उगाच ड्रामा करू नका बाबा. तुम्हाला माहिती नसताना तुमच्या बॅग मध्ये ही चेन कशी काय आली? अरे ही चेन माझ्या बॅग मध्ये कशी आली मला माहिती नाही, सांगतोय ना तुम्हाला. स्वतःच्या मुलाच्या घरात चोरी करताय. यानंतर या घरात तुम्ही एक क्षणही राहणार नाही. निघा इथनं. अरे असं म्हणाल तर मी कुठे जाईल? हं? शेवटपर्यंत तुम्ही आमच्या सोबत राहा असं सांगून तुम्ही मला इकडे घेऊन आलात. अचानक जायला सांगताय, मी कुठे जाऊ आता? तुम्हाला जिथे जायचंय तिथे जा, पण या घरात तुमच्यासाठी जागा नाही. गावात तुमचा लहान मुलगा आहे ना, त्याच्याजवळ जाऊन राहा. तुमच्यासारख्या चोर माणसाला आमच्या घरात ठेवलं ना तर आमची इज्जतच जाईल. निघा इथून. बघितलं मी डोकं लावून आपला प्लॅन कसा सक्सेसफुल गेला. बरोबर बोलतेस. जेव्हा तू काल मला सांगितलं मला वाटलं हा प्लान तर सक्सेसच होणार नाही. पण तू जसं प्लान केलंस अगदी तसंच घडलं.